श्री केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तक आणि ध्वनी चित्रफित प्रकाशन सोहळा करवीर पीठाचे जगद्गुरू श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते झाला। गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी केदारनाथ प्रकट दिनादिवशी सहस्त्रनाम पठण सोहळा होणार आहे। ज्योतिबा डोंगर येथील श्रींचे पुजारी यांच्या हस्ते प्रथम श्री केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तकाचं पूजन करण्यात आलं। यानंतर कोल्हापूर इथं करवीर पीठाचे सद्गुरू विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्या हस्ते केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तक आणि ध्वनी चित्रफित प्रकाशन सोहळा झाला। यावेळी माजी पोलीस उपाधीक्षक राजाराम पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, केदार सहस्त्रनाम पार्श्वगायिका पूजा गोटखिंडीकर पाटील, संगीतकार आणि निर्माते प्रकाशन धनंजय दिनकर उपारी, सहनिर्माते प्रकाशक दिग्विजय उपारी, पुरोहित गुरुजी पूजक संग्राम ढोली आणि अनेक भक्तगण यांच्या उपस्थितीत हा सोहळा मंगलमय वातावरणात झाला। केदारनाथ सहस्त्रनाम पुस्तक आणि ध्वनी चित्रफितीला अभिनेत्री अलका आठल्ले, ग्रंथ अभ्यासक वकील प्रसन्न मालेकर, प्रसाद बुरांडे, स्वामी समर्थ मालिकेच्या शीर्षक गीत गायिका आस्था लोहार या मान्यवरांनी अभिप्राय देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। ज्योतिबा डोंगर इथं 3 एप्रिल रोजी केदारनाथ प्रकट दिनाला सहस्त्रनाम पठण सोहळा भव्य स्वरूपात होणार आहे। आपल्या सगळ्या रसिकांना नम्र अभिवादन। श्री ज्योतिबाचे भक्त आणि पुजारी माझे मानस बंधू आणि सहकलाकार श्री धनंजय उपारी यांनी त्यांचे परमपूज्य गुरु श्री दिनकर श्रीपती उपारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री केदार सहस्त्रनाम हे पुस्तक आणि ध्वनी चित्रण चित्रफित, त्याशिवाय श्री ज्योतिर्लिंग लीला याची महती सांगणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे। सगळ्या श्रीनाथ भक्तांना आवाहन करेन, या पुस्तकाचा आपण जरूर लाभ घ्यावा आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। परमपूज्य श्री दिनकर श्रीपती उपारे तथा अप्पा उपारे हे वाडी रत्नागिरीवरचं एक आध्यात्मिक वैभव। श्री केदारनाथाचं सहस्त्रनाम आणि त्याच्या या संपूर्ण मंदिर वैभवाबद्दलच्या पुस्तिकेचं प्रकाशन त्यांचे चिरंजीव धनंजय उपारे करतायत, याबद्दल त्यांचं सर्वात पहिल्यांदा मनस्वी अभिनंदन। अप्पांचा हा आध्यात्मिक वारसा वाडी रत्नागिरीला कायमच प्रेरणादायी राहिलाय आणि तो सदैव राहो हीच नाथ केदाराचरणी प्रार्थना। सहस्त्रनाम हे खरं तर दिव्य स्तोत्र, नाथाला प्रिय असणारं हे सहस्त्रनामाचं स्तोत्र खरं तर जितक्या वेळेला पठण करावं तितक्या वेळेला अधिकाधिक आनंद देणार आणि अशा या स्तोत्राच्या लिखित प्रतीची उपलब्धता होणं हे खरं तर एक महत्भाग्याचं लक्षण आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये आणि त्यानंतर पारायणाच्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावं। नाथ केदाराच्या नावानं चांग भलं।